माझ्या भाच्याला पांढऱ्या घोडीवर स्वार होण्याची खूप इच्छा होती. तो मला दररोज म्हणायचा, "काकू, मला तुमच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार व्हायचंय." मी कधी-कधी हसायचे. पण अनेकदा मला वाटायचे, की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय. तो आमच्याकडे शिकायला आला होता. त्या दिवसात माझे पती विदेशात राहत होते. माझा भाचा तरुण होता. पण हळू त्याच्यात खूप बदल झाले. तो माझ्याकडे येऊन म्हणायचा, "काकू, मला तुमच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार व्हायचंय." पण मी त्याला लहान समजत होते. एक दिवस जोरात पाऊस पडत होता. त्याच दिवशी मला माझे पती खूप आठवत होते. तेव्हा भाचा माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, "आज काही करून मी तुमच्या घोड्यावर स्वार होणारच." मग मी चेष्टेने म्हणाले, "ठीक आहे, मग मी काय करू? तुझी इच्छा आहे ना?" त्याने पुढे जे केले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने माझ्या खोलीची लाईट बंद केली. मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते. मला 4 बहिणी होत्या, त्या माझ्यापेक्षा लहान. मी दिसण्यात खूप सुंदर होते. त्यामुळे मला अनेक चांगली स्थळे येत होती. नंतर माझ्या वडिलांनी एक चांगले स्थळ पाहून माझे लग्न करून टाकले. त्यांनी माझ्या लग्नाच्या वेळी फारसा विचार केला नव्हता. फक्त श्रीमंती आणि मुलाचा पगार पाहून माझे त्या मुलाशी लग्न करून दिले. लग्नाच्या दिवशी मी माझ्या घरी आले. घरात कोणी नव्हते. फक्त मी आणि माझे पती. सगळे सोयरेही त्या दिवशी परत गेले होते. आमचे घर खूप मोठे होते. घरात नोकर-चाकर होते. त्या दिवशी आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. माझ्या पतींनी आमची खोली खूप छान सजवली होती. मी फुलांनी सजवलेल्या पलंगावर पतींची वाट पाहत बसले होते. अर्ध्या तासानंतर माझे पती खोलीत आले आणि त्यांनी आतून दार बंद केले. त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. ते माझ्या जवळ येऊन बसले आणि माझ्या डोक्यावरचा पडदा बाजूला केला. मी खूप घाबरले होते. मला खूप लाजी वाटत होती. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ओळखले आणि आजूबाजूच्या गोष्टी बोलू लागले. सुरुवातीला त्यांच्याशी बोलताना मला खूप अवघड वाटत होते. पण नंतर मीही थोडी रिलॅक्स झाले आणि त्यांच्या बोलण्यात मग्न झाले. ते नक्की 2 तास माझ्याशी बोलत होते. आता मी पूर्ण लाज आणि भीती विसरले होते. नंतर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि प्रेमाचे पहिले पाऊल उचलले. त्यांनी खोलीची लाईट बंद केली आणि रात्रभर प्रेम केले. मला त्या दिवशी खूप चांगली झोप आली. सकाळी उठल्यावर कळले की माझे पती कुठे जाण्याच्या तयारीत आहेत. मी उठल्यावर त्यांनी जे काही सांगितले त्यावर मला विश्वासच बसत नव्हता. मी खूप नाराज झाले कारण माझे पती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त विदेशात निघाले होते. मी त्यांना म्हणाले, "आपल्या लग्नाला अजून 1 दिवसही झाला नाही आणि तुम्ही लगेच मला सोडून इतक्या दूर निघालात." तेव्हा त्यांनी मला सांगितले, "मला जावे लागेल, ऑफिसचे काम आहे." मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही. त्यांनी मला म्हटले, "नाराज होऊ नकोस. मी लवकर तुला भेटायला येईन." आणि ते निघून गेले. इतक्या मोठ्या घरात मला एकटीला खूप कंटाळा येतो होता. त्यामुळे मी घरकामात माझा दिवस काढू लागले. आमच्या घराच्या मागच्या बाजूला घोड्यांचा तबेला होता. त्या तबेल्यात 3 घोडे होते. त्यातली एक पांढरी शुभ्र घोडी होती. मला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड होती. त्यामुळे मी त्या घोड्यांमध्ये रमत असे. विशेषतः ती पांढरी रंगाची घोडी मला खूप आवडत होती. तिच्या डोळ्यांचा रंग निळसर होता. मी दररोज सकाळी माझे काम संपवून त्या घोड्यांना चारू पाणी देण्यासाठी जात असे. थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवून मी पुन्हा माझ्या कामाला लागले. असेच दिवस जात होते. एकदा मी घरकामात व्यस्त होते, तेव्हा अचानक दारघंटी वाजली. मी लगेच जाऊन दार उघडले, तर समोर एक मुलगा उभा होता. तो खूप देखणा आणि स्मार्ट दिसत होता. तो खूप तरुणही होता. त्याच्याकडे पाहूनच मी ओळखले, की तो माझा भाचा आहे. कारण मी त्याला माझ्या लग्नात पाहिले होते. मी त्याला आत येण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याच्या 3 मोठ्या बॅगा आत ओढत आणल्या आणि सोफ्याशेजारी उभ्या केल्या. मला काही कळेना. इतक्यात माझ्या फोनवर पतींचा फोन आला. त्यामुळे मी घाईघाईने फोन उचलला. माझे पती मला बोलू लागले, "माझा भाचा अमर आज तिथे येणार आहे." मी त्यांना म्हटले, "तो आधीच आला आहे." नंतर माझे पती म्हणाले, "आता तो आमच्याकडेच राहणार आहे. आमच्या घराजवळ खूप मोठ्या नामवंत कॉलेजा आहेत. त्यातली एका कॉलेजात तो ॲडमिशन घेईल आणि तुलाही त्याची थोडी साथ मिळेल." मी फक्त माझ्या पतींचे बोलणे ऐकत होते. माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगता येईना. माझ्या पतींना माहीत नव्हते की मला तो भाचा म्हणून नकोसा वाटतोय. पण मी नवीन नवरी होते. त्यामुळे जास्त काही बोलू शकत नव्हते. मी माझ्या पतींचा फोन ठेवला आणि माझ्या भाच्याला त्याची खोली दाखवायला गेले. माझ्या खोलीपासून 2-3 खोल्या सोडून त्याला एक खोली दिली. त्याला ती खोली खूप आवडली. तो म्हणाला, "काकू, खोली खूप छान आहे. अगदी तुमच्यासारखी." त्याने असं बोलल्यावर मला खूप आश्चर्य वाटले, पण तो पुढे बोलू लागला. म्हणाला, "काकू, तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुम्हाला तुमच्या लग्नात पाहिलं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो." मी हसून त्याला म्हटले, "हो, पण मी तुझी काकू आहे हे विसरू नकोस." तोही हसायला लागला आणि म्हणाला, "हो काकू." मी त्याला म्हटले, "तू फ्रेश हो. तोपर्यंत मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते." तो फ्रेश होण्यासाठी खोलीत गेला.
तोपर्यंत मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि आम्ही दोघे नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर तो घराच्या आजूबाजूला पाहत होता, तेव्हा त्याला तो घोड्यांचा तबेला दिसला. त्यालाही घोडे खूप आवडत होते. तो लगेच मला घेऊन तिथे गेला आणि म्हणाला, "काकू, मला घोड्यांची सवारी करायला खूप आवडते. विशेषतः ही तुमची पांढरी घोडी. तिच्यावर सवारी करायला मला खूप आवडेल. ती खूप आकर्षक आहे. अगदी तुमच्यासारखीच." तेव्हा मी त्याच्याकडे पाहिले, तर तो माझ्याकडे तिरकस आणि अशुद्ध नजरेने पाहत होता. पण मी त्याला लहान समजून चेष्टेने म्हटले, "चल, कधीतरी नक्की तुला घोडीची सवारी करायला घेते." त्यानंतर तो दररोज माझ्या मागे लागला. म्हणायचा, "काकू, मला कधी घोडीची सवारी करायला घ्याल? मला तुमच्या पांढऱ्या घोड्यावर सवारी करायला खूप आवडेल. तुम्ही कधी मला पांढरी घोडीची सवारी करायला घ्याल?" पण मी त्याची गोष्ट चेष्टेने घेत होते. एकदा अमर मला म्हणाला, "मी आज ॲडमिशनसाठी कॉलेजला जाणार आहे. दुपारी उशिरा घरी येईन." मी त्याला "ठीक आहे" असं म्हटले. घराचं सगळं काम झाल्यावर मी थकून दुपारी थोडी विश्रांतीसाठी खोलीत झोपले होते. इतक्यात मला कोणी माझ्या जवळ आल्याचा भास झाला. त्यामुळे मी चकित होऊन उठले आणि मागे वळून पाहिले, तर नक्की अमर माझ्या बाजूला उभा होता आणि माझ्या उघड्या कमरेकडे पाहत होता. मी त्याला म्हटले, "काय काम होतं?" तेव्हा तो मला म्हणाला, "काकू, मला चहा करून द्या. नाहीतर मला गरम-गरम काहीतरी हवंय." तेव्हा तो माझ्या सगळ्या शरीराकडे लालसेने पाहत होता. मी त्याला म्हटले, "ठीक आहे. मी तुला चहा बनवून देते." आणि त्याला चहा बनवून दिला. मग दररोज अमर माझ्यासोबत घोड्यांना चारू पाणी देण्यासाठी येत असे. तेव्हा तो मला तेच म्हणायचा की तुम्ही कधी मला पांढरी घोडीची सवारी करायला घ्याल. पण मी शांत राहत असे आणि त्याला हळूवार उत्तरे देत असे. एकदा अमर मला म्हणाला, "मी आज माझ्या मित्राबरोबर बाहेर जाणार आहे. मला रात्री घरी येण्यासाठी वेळ लागेल." मी त्याला "ठीक आहे" असं म्हटले. रात्री सगळं काम झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपले होते. अमर अजून आला नव्हता. पलंगावर पडलेल्या पडलेल्या मला कधी झोप लागली तेच कळले नाही. मध्यरात्री मला कुठल्यातरी आवाजाने जाग आली. तो आवाज ऐकून मला काहीतरी वाटत होते. मी आजूबाजूला पाहिले, तर तो आवाज मला खिडकीबाहेरून येत होता. मी घाबरले आणि तोंडावर पांघरून ओढून पडून राहिले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मी अमरला विचारले, "तू रात्री कधी आलास?" तेव्हा तो म्हणाला, "मी रात्री 12 वाजून घरी आलो. तेव्हा तुम्ही झोपला होतात म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही." त्या दिवशीही मला रात्री तो आवाज आला, पण मला आज पाहायचं होतं की तो आवाज नेमका कुठून येतो. त्यामुळे मी दार उघडून बाहेर आले, तर मला अमरच्या खोलीतून तो आवाज येत होता. मी थोडं पुढे जाऊन त्याच्या खोलीत वाकून पाहिले, तर तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत विचित्र आवाज काढत होता. माझ्या अंगावर सरसरून काटे आले आणि मी पळतच माझ्या खोलीत गेले आणि दार बंद केले. आता मी हे माझ्या पतींना सांगायचं ठरवलं होतं. पण मी सांगू शकत नव्हते. कारण एक तर लग्नानंतर माझे पती माझ्या जवळ राहत नव्हते आणि ही गोष्ट मी जर त्यांना सांगितली, तर ते माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नव्हते. कारण अमर एक लहान मुलगा होता. त्या दिवशी मी अमरच्या खोलीत गेले, तेव्हा तो मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ पाहत होता. मी खोलीत गेल्यावर मला पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आणि तो घाबरलाही होता. त्याने त्याचा मोबाईल गादीखाली सरकवला. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि खोलीतून बाहेर आले. आता मला रात्री येणारा आवाज आणि अमर त्याच्या मोबाईलमध्ये पाहत होता तो व्हिडिओ, या दोन्हीचे आवाज एकसारखे वाटत होते. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे बाहेर खूप पाऊस होता. त्या दिवशी अमर घरातच होता. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या खोलीत आराम करायला गेलो होतो. इतक्यात मला अमरच्या खोलीतून तोच आवाज येऊ लागला, ज्या आवाजामुळे मला काहीतरी वाटत होते. मग मी त्याच्या खोलीत गेले आणि त्याला म्हटले, "अमर, हा कसा आवाज येतोय? दाखव मला. तुझा मोबाईल दे. काय पाहतोयस तुझ्या मोबाईलमध्ये?" तेव्हा तो थोडा लाजला, पण मी त्याच्या हातातून मोबाईल छिनून घेतला आणि पाहिले. तर मला स्वतःलाच लाज वाटू लागली, कारण तो घोड्यांचे व्हिडिओ पाहत होता. मी त्याला विचारले, "अमर, हे काय आहे?" तेव्हा तो म्हणाला, "काकू, मी तुमच्या किती दिवसांपासून मागे लागलोय की मला पांढरी घोडीची सवारी करायची आहे. पण तुम्ही मला करून दिली नाहीत. त्यामुळे मी विचार केला की आपणच मोबाईलवर व्हिडिओ पाहून घोड्यांची सवारी कशी करायची ते शिकून घेऊ. मला घोड्यांवर सवारी करायला खूप आवडते. माझ्या लहानपणीही आमच्या घरात घोडे होते. मी त्यांच्यावर सवारीही करत होतो. पण एक दिवस मी सवारी करत असताना पडलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्या दिवसापासून माझ्या आजोबांनी मला घोड्यांची सवारी करण्यास मनाई केली. पण आता मी मोठा झालोय आणि मला आता घोड्यांची सवारी करायची आहे." विशेषतः मला त्या पांढरी घोडीची सवारी करायची आहे. हे ऐकल्यानंतर मी मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत राहिले. मी म्हटले, जर मी अमरबद्दल चुकीची गोष्ट माझ्या पतींना सांगितली असती, तर किती मोठा अनर्थ झाला असता. त्या दिवसानंतर मी अमरला समजावले की घरातल्या कोणालाही चुकीचा संशय घेऊ नये. एकटेपणात मन कधी-कधी चुकीच्या दिशेने जाते. कुटुंबात विश्वास आणि खुला संवाद ठेवणे खूप गरजेचे असते.
अमरही समजला आणि त्याने वचन दिले की तो आता फक्त अभ्यास आणि घोड्यांची सवारी यातच लक्ष देईल. मीही माझ्या पतींना नियमित फोन करून सगळं सांगायला सुरुवात केली. एकटेपणा कमी झाला आणि घरात पुन्हा शांत आणि विश्वास परत आला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.